माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या. मी 2023पासून खूप मला त्रास दिला होता काही बायकांनी. मी तुम्हाला सतत व्हिडिओ पण केले होते. आधी जून महिन्यात माझे कुत्रे मारले होते. 2022च्या 16 मेपासून मी त्या संकुल चाळीत राहायला गेले होते. तेव्हा ऑक्टोबर महिन्यात आधी त्यांनी 9 कुत्रे मारले. तो तपास काढता ती वेळ आली 2023च्या जूनची. तेव्हाही त्यांनी 7 कुत्रे मारले. 6 पिल्लं आणि 1 त्यांची आई. अच्छा, बरं. मला त्या चाळीत गेल्यावर 4 बायकांबद्दल आधीच कळलं होतं. त्या बायका आउटलाईनच्या आहेत. मला जी माहिती मिळाली त्यांनी काय क्राईम केला होता. नसरीन बानो, नेहा जोशी, सोनू ह्या मायलेकी, अश्विनी जाधव त्यांची शेजारची. या मायलेकींनी नवऱ्याला, कीर्ती जोशीला, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तो काय लग्न नव्हतं केलं नसरीन बानो, आणि ती बार डान्सर होती. ह्याने तिला आधार दिला होता कीर्ती जोशीने, एका गुजराती माणसाने. त्याच्यापासून जी मुलगी झाली ती नेहा होती. त्याने तिला सांगितलं होतं तुम्ही धंदा नका करू, तुम्हाला घर घेऊन दिलं, तुम्ही नीट राहा. पण त्यांना ते मान्य नव्हतं ना. ती मुलींकडून पण नाबालिक असल्यापासून धंदा करून घ्यायची. ती बाई शरीर विक्रीचा धंदा करून घ्यायची. लोकांना हे कळलं होतं आणि नवरा आड येत होता त्या घाणेरड्या वाम मार्गामध्ये त्यांच्या. मग त्यांनी त्यालाच घरात मारला होता. हा लोकांना संशय होता. हा एक क्राईम त्यांचा. अश्विनी जाधवने मुलगी विकली धंदे करून. जेव्हा तिला बाळ राहिलं अनैतिक संबंधातून, ते बाळ तिने विकलं, मुलगी. ही गोष्ट मला 11:50 विकासची बायको, विकास कोण, ज्याच्याबरोबर अनैतिक संबंध नेहाने जोडले होते पैशासाठी फक्त. तो त्याला ती अंकल म्हणायचे. अंकल, शाळेत शिकवलं नाही हिला, बॅड टच कुठे कोणी केला तर लगेच सांगावं. पण आईच सांगत होती ना, कोणी पण असू दे, तरुण म्हातारा पैसे कमवून आणायचे अशा घाणेरड्या मार्गाने. आईचंच त्यांना होतं ना सगळं मार्गदर्शन. तर ज्या एक वेळ त्याला अंकल बोलायची, त्याच्यापासून त्यांनी 2 ॲबॉर्शन केले 2022मध्ये. तर ह्या 4 बायकांबद्दल, जसं अश्विनी जाधवने मुलगी विकली आणि हिने बापाला मारला होता नेहाने, सोनू त्याची सावत्र मुलगी, ह्या 1 झाल्या. ह्या 4ही 1 होऊन माझ्यावर त्यांनी कटकारस्थान. मी त्यांना बोलतही नव्हती त्यांच्याशी, त्यांना काही त्रासही नाही दिलेला. मग मी त्यांच्याशी कसं काय माझा वाद होऊ शकतो का, जर मी त्यांच्याशी बोलतच नाही आहे तर. त्यांनी कट करून माझ्या दरवाज्यात कचरा टाकला. मी फक्त कचरा टाकू नको बोलले. हे कारण जाऊ शकतं का जातीवर, अतोनात छळ करण्यापर्यंत हे कारण जाऊ शकतं? अजिबात नाही ना. तर त्यांना कार्यकर्ता समोर नको हवी होती. त्यांचे मी अपराध बाहेर काढू शकते, त्यांचे अपराध मी पकडू शकते, त्यांच्यावर कारवाई करू शकते पोलिसांमार्फत. म्हणून मला जातीवाचक शिव्या, बरंच काही केलेलं आहे. खूप मी तुम्हाला बरोबर सविस्तर सांगत जाईन. पण मी त्या पोलिसाला सांगितलं होतं, ह्या क्राईम केलेल्या बायका आहेत आणि तुम्ही धाड टाका त्या मैदानात, धामटणेश्वर मैदानात, संकुलचाळीच्या बाजूला लागून मैदान आहे. तिथे ह्या रात्रीच्या अपरात्री धंदे करतात. तिथे निरोध वगैरे पडलेले असतात. मी जेव्हा डॉग्सला एकदा फिरवायला गेले ना, तेव्हा तिथे पाहिले होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं पण, तिथे निरोध पण पडलेले असतात. तुम्ही धाड टाका रात्री 12 नंतर, तुम्हाला सापडतील कोण बायका हे धंदे करतात. आणि मला नाव कळलं होतं. नेहा जोशी, अश्विनी जाधव मैदानात लॉजमध्ये, सोनू लॉजमध्ये, दिवा भिवंडी वगैरे, अंडीची आई नसरीन बानो ती घरामध्ये. लोकांनी पाहिलं होतं. पण मला सांगितलं नव्हतं कोणी लगेचच, का त्या मारायच्या ना, शिव्या द्यायच्या लोकांना. त्यांना भीती, मॅडमला सांगितलं तेही मारेल. मग मला तिच्याच कुत्र्याने दाखवलं होतं. तिच्या दरवाज्यात बसायचा. तिच्या नवऱ्याने सांभाळला होता, शिरू नावाचा कुत्रा. त्याला लडकू म्हणायचा तिचा नवरा. तो लडकू ओरडायला लागला म्हणून मी 2 ते 2:30पर्यंत कोण भुंकतोय, म्हणून मी काठीकून बाहेर आली. माझे मिस्टर बोलले पोलिसांना कळव, कोण असेल बघ, चोर वगैरे. मी दरवाज्यातच उभी राहिली. लाईट माझ्या दरवाज्यात असते लावलेली, पण बाकीच्यांची नव्हती. तर लडकू धावत कुत्र्याने दाखवलं. तो त्या अश्विनीच्या घरापर्यंत पुढे धावला लडकू. त्याच्या पुढे एक माणूस धावलेला कोपऱ्यावरून. तो जाताना फक्त दिसला बॅक साईड त्याची. मी घरी येऊन बोलले, घरात आले आणि बोलले कोणतरी माणूस धावत गेला, हा लडकू भुंकत होता त्याच्या दिशेने. ही एक गोष्ट झाली. आणि पुन्हा 4 ते 4:30मध्ये सकाळी लडकू भुंकत होता. तेव्हा मी बाहेर आले बेडरूममधून, हॉलमध्ये येईपर्यंत म्हणजे खिडकीतूनच पाहिलं, कोणतरी माणूस तिच्या दरवाज्यातून पळाला. त्याचा थोडासाच भाग दिसला, त्याचा दिसला नाही, बॅक साईडच ती पण दिसली. खिडकीतून पाहिलं मी. ती बाब मी सांगितली होती त्या पोलिसाला, हिच्या घरातून कोणतरी गेलेलं आहे. लोकांकडून माहिती मी घेतली. त्या लोक बोलले, हो मॅडम, नसरीन बानो घरात धंदा करायला लागले. तो विषय माझ्या थोडा कानावर आला होता, पण तेवढं निश्चित नव्हतं मला. आणि अश्विनी जाधव रात्रीचे घरात लॉजमध्ये आणि मैदानात असते रात्रीची. असं बरंच काही झालं होतं. मी 2 कॅमेरेसुद्धा घराच्या माझ्या हॉलच्या खिडकीत पण लावले होते. मला त्रास कसा देतात, किती जातीवाचक बोलतात. तू नीच जात की, तू महार म्हणजे तिने बीज ओलं मुलगी नेहाच्या मनामध्ये. ती म्हणते महार होते हे. ती मुलगी म्हणते, ये मम्मी महार क्या होता है? अरे ये लोक महारडी बोलते, महारडी. ए महारडी निकल इधरचे. अरे तुला मी त्रासच नाही दिला ना, तर तू माझ्या जातीवर का जातेस? खूप काही आहे. आणि ॲट्रॉसिटी जेव्हा घडली ना,
ॲट्रॉसिटी घडली तर त्वरित गुन्हा नोंद होतो, त्वरित. त्यांनी हद्द बहाणा केला. हिल्लाईनची हद्द आहे. खूप आधीपासून मी सर्व पुरावे पण दिले. त्यांनी मानपाडा सांगितलं. जेव्हा 26 ऑगस्टला झाला, मग नंतर 3 नोव्हेंबरला झाला. 26 ऑगस्टला झाला, 112 डायल झाल्यावर तो पोलीस जो आला संदीप अनंत घरत, त्याने मला सांगितलं मानपाडाचा. मी बोलले नाही. त्याच्याबरोबर महाजन पण होता. त्यांना सांगितलं, त्यांच्या समक्ष मी बोलले, बघा यांनी इथे ॲट्रॉसिटी घडवली आहे. तरी त्याने मला विचारलं नाही, यांनी तुम्हाला काय ॲट्रॉसिटी घडवली, काय बोलल्या, कशा वागल्या, माझ्या दरवाजा लाथा काठी मारत होत्या, बाहर आ तुझे मारेंगे वगैरे, नीच जात की तुझी इथे रहने नहीं देंगे. अरे पण मी केलं काय तुमचं? मी तुम्हाला कधी भांडले नाही, कधी काही तुमच्याशी अपशब्द नाही बोलले, तुमच्याशी मी बोलतच नव्हते. जेव्हा त्यांचे हळूहळू मला गुण कळले त्या चाळीमध्ये राहिल्यापासून. आणि कुत्रे मारले त्यांच्यावरच संशय होता. विष देऊन काठीने मारले होते कुत्रे. आणि मी पोलिसांना बोलताना पण त्या ऐकायच्या. कानाला एकदा 12 वाजता मी पोलिसांना फोन केला होता, हिल्लाईनच्या काठी मारलेले लहान 2.5 वर्षाच्या पिल्लाच्या, तो बघा कसा तरी करतो आहे सर, त्याला सकाळी मी डॉक्टरकडे घेऊन जाते. ते मी दरवाजा उघडला, त्या पिल्लाला खाऊ बिऊ देऊन त्या औषध म्हणजे असं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्याला मुक्का मारला लागलेला डोक्याला. आणि त्याला मी बाहेर ठेवला, तो जिथे थांबतो तो बाहेरचा भटका कुत्रा होता. तर ती अश्विनी जाधवनं दरवाजा मी उघडला, माझ्या दरवाजाला कान लावून होती ऐकत. अरे तरी मी तिच्याशी भांडले नाही. मला सगळं कळलं तर होतं यांनीच कुत्र्यांना मारलेले आहेत. म्हणजे अनैतिक धंदे करताना मैदानात बाहेरचा पुरुष आला तर ह्या कुत्रा भुंकायचा. मग कुत्रा भुंकला, मग त्यांना डिस्टर्ब होतं ना, मग त्या कुत्र्याचं तोंड कसं बंद करायचं, त्याला विष देऊन मारलं. तो प्रकार होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी ते घर सोडलं, पण FIR माझा नोंद नाही घेतला. हद्दीचा बहाणा चालला होता. 9 पोलीस आत्तापर्यंत मानपाड्याचे बोलले आमची हद्द नाही मॅडम, हिल्लाईन पोलीस स्टेशनची हद्द आहे. इकडे आले तर हा बाजूचा कारखान्यावाला. आम्हाला 10 दिवस झाले ते इथे. घर बांधून पण झालं नव्हतं. आता पण माझ्या घराचं अजून प्लास्टर बाकी आहे. घर बांधायचं अजून पूर्ण नीट. इथे मी फक्त ह्या लोकवस्तीपासून लांब जंगलात आले. मलाही त्रास नको लोकांचा, विकृत बुद्धीच्या, त्या जशा त्या 4 बायका, आणि माझ्या कुत्र्यांनाही कोणी मारू नये, सुखाने त्यांना जगतावे. इतकं भयान वाटते ते 7 नंतर. इथे लोकवस्ती नाही आहे, जरा पुढे आहे. इथे हा कारखानाच आहे फक्त बाजूला. हां, आणि हा मेन बदलापूरचा रोड हा बघा मागे आहे. माझं ऑफिस पण तिकडेच मागे आहे. तरी मी इथे राहायचं चॉईस केला का, तर खूप भयान वाटते इथे खूप. माझे कुत्रे माझे रक्षक, मी त्यांची रक्षक. आम्ही प्राण्यांसाठी आम्हाला कोणी त्रास देऊ नये प्राण्यांना, म्हणून आम्ही या जंगलात येऊन राहिलो. हां, तरी FIR नोंद नाही केला त्यांनी. साक्षीदाराची साक्ष पण 27 ऑगस्टला 2023ला श्रीराम पटोळे यांनी घेतली. हां, मग साक्षीदाराची साक्ष तर कोर्टात दिली असती ना, काय गरज होती घ्यायची. मग हत्तीचे बहाणे चालू केलेत. आणि ढेरे साहेबांनी यापूर्वीची मी तक्रार दिली होती NC पाण्याची, त्याचं निरसन केलं होतं ढेरे साहेबांनी. हद्द आहे म्हणूनच ना. आणि तेव्हाही भेटले ना 27 ऑगस्टला, तेव्हा केबिनमध्ये मी बोलले, मी काय आलं मॅडम, मी सांगितलं सगळं. त्यांनी FIR घ्यायलाच बाहेर पाठवला होता. तरीसुद्धा ह्यांनी नाटक केलं. साक्षीदाराचा साक्ष घेऊन माझा व्हिडिओ पण सर्व ऐकला. तरी बरंच काही घडलेलं आहे. आता DCP साहेबांनी ऑर्डर दिली, ACP साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे. CP साहेबांनासुद्धा 25 ऑगस्टला ह्या आत्ता भेटले मी 25 ऑगस्टला 25मध्ये. त्यांनीसुद्धा ॲक्सेप्ट केलं आहे माझं लेटर. जॉईंट CP जे आहेत ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, त्यांनीसुद्धा फोन लावला. ते बोलले पण अरेस्ट करा. तर तिथे समोरून मायनर सांगतात. अरे ती तेव्हा होती नाबालिग, आता नाही आहे. बालिक झाली तेव्हा पण तिने मला जातीवरून शिव्या दिल्यात, बरंच काही केलेलं आहे. आता ती 20-21 वर्षाची आहे नेहा जोशी. तेव्हा ते 17 वर्षाची होती 2022ला वगैरे. 23पासून तिला 18 पण लागले लगेच. अच्छा, तर बराच काही प्रकार घडलेला आहे. इथे आली तर इकडेसुद्धा यांनी मला त्रास दिला, जातीवरून बोलला, माझे खूप कुत्रे मारले इथे. मित्रांनो, उद्या मला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. हिल्लाईन पोलीस स्टेशन 10 वाजता. माझ्या SC ST बांधवांनी तिथे उपस्थित राहा. SC ST ॲक्ट जो आहे, SC आणि STचा ॲक्ट हा 1989पासून अतिशय कठोर झालेला आहे. त्वरित कारवाई, 90 दिवस यांना जेलमध्ये टाकायचं. यांना नो एक्सक्यूज नो बेल. जे अत्याचार करतात त्यांना खूप कडक झालेला आहे ॲक्ट. तो अंमलबजावणी झाली 2089ला तो आला. 90पासून अंमलबजावणी झाली, पण तरीसुद्धा काही पोलीस हस्तक्षेप का करता, तो तुम्ही का आरोपींना साथ देता. आणि श्रीराम पडवळबद्दल तर मला पूर्ण माहिती, मला तपासात समजलं की तो कटात सामील आहे. ते सर्व मी आता माझ्या सिद्ध करणारच आहे कोर्टामध्ये, तो कटात कसा सामील आहे. मला सगळं तपास लागलेला आहे. मी माझ्या परीने खूप तपास केला आणि मला लागला. आणि हद्द हिल्लाईन पोलीस स्टेशनची आहे हे पण सर्व गाववाल्यांनी सांगितलं, रहिवाशांनी सांगितलं. त्यांनी खोटा पोलीस पाटील आणला होता, हद्द खोटी सांग मॅडमला म्हणून, संकुलचालच्या पुढे. म्हणजे आता माझं जे घर नाही, आता मी जे बांधले त्यांच्याच हद्दीत आहे, जे पोलिसांनी सांगितलं होतं. तरी मग हद्द गुरुकुल गॅस एजन्सी आहे पुढे, तिथपर्यंत घेऊन गेला. 2दा हद्द सांगायला. निवालीचा लिपिक घेऊन आला. निवालीचा लिपिक का घेऊन आलास तू, तहसीलदार तलाठी सांगून तो घेऊन आला. आणि खोणीचा पोलीस पाटील, 2 बायका पोलीस पाटील आहे, तिच्या मुलाला आणलं एकीच्या, की हद्द नाही फक्त मॅडमला सांगायचं, इथून एवढी हद्द आहे. तेव्हा माझ्या ऑफिसच्या पुढे ग्रँडविरा, ग्रँडविराच्या पुढे बेकरी आहे, बेकरीपासून मानपणा सांगितलं. आणि श्रीकृष्ण गोरे साहेब बोलले, नाही मॅडम, सप्टेंबरच्या 5 तारखेला 2023ला मॅडम आम्ही तुम्हाला
मला ओळखतो. नाही मॅडम आम्ही तुमची, मी बोलली आम्ही दलित कार्यकर्त्याची विटंबना करता का? अनुसूचित जातीचा बाईवर अत्याचार झालेला FIR द्यायचा आहे तेव्हा. नाही मॅडम आमची हद्द नाही. त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं. जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता कनका लॉजच्या समोर बाईकवर, आम्ही उपचार केले, हिल लाईनला दिलं हद्दीनुसार, त्यांनी घेतलंसुद्धा. आणि DCP साहेबांनी तर माझ्या समक्ष फोन केला होता वरिष्ठ संदीप शेवाळेंना, की मी सकाळी सुर्वेंना पाठवतो ॲट्रॉसिटीचा FIR घ्या म्हणून. मग का नाही घेतला? अजून पोलिसांना किती वाचवणार आहेत? कारण 3 पोलीस तिकडे उत्तर द्यायचे, 3 पोलीस इकडे. जर हे लोक मुद्दाम मानपाडा हद्द सांगत असतील ना, जे मानपाडा नाहीच बोलत आहेत, तिकडे 3 पोलीस वाचतील, ज्यांनी हद्द नसताना हद्द हो बोलले खोटं अशी डांबरवेळेला साथ देऊन. डेबरे आणि तो संदीप अनंता घरत आणि डांबरे तर स्पष्टच नाही बोलले होते हद्द नाही आहे. त्यांना तो वाद माहीत होता, ह्या बॉर्डरला धामटांच्या हद्दीचा वाद होतो एकवेळाच्या पुढे, आणि ती हद्द हिल्ल्यांचीच आहे. अच्छा, आणि इथे 3 आहेत, श्रीराम पडवळ, देशपांडे बाई आणि जगताप. मग ती हद्द आहे ना, मग ते सांगतात मुद्दाम मानपाडा, आणि मानपाड्याचे 9 पोलीस 13 मेला तर माझ्याकडून जबाब लिहून घेतला हद्द नाही म्हणून. मग मीच म्हणते माझा जबाब हद्द नाही म्हणून, माझा जबाब मी बोलून तेव्हा तुम्ही टाईप करा ना. त्यांनीच टाईप केला, तुम्ही लिहून दे ना हद्द नाही. तर तेव्हा बरेच पोलीस बोलले त्या मी हद्द नाही लिहून देतो म्हणून. ती एक गोष्ट आहे. आता तपासात सगळ्या गोष्टी, आणि मी FIRमध्ये तर देणार आहे, तर आधी आरोपींचंच देणार आहे, त्यांनी कसा अत्याचार केलेला आहे, 2 FIR जे द्यायचे ते. त्यामुळे पोलिसांना ती भीती झाली आहे. आता आमची पण इन्क्वायरी निघणार आहे. तुम्ही चुकलात, पोलीस चुकले तुम्ही. तुम्हाला काय गरज आरोपींना साथ द्यायची? आणि आरोपी महिला कोण? शरीर विक्री करणाऱ्या बायका, त्यांचा काय तुम्ही हप्ता खाता का? काय कारणास्तव त्यांना बचाव करतात? आता उद्या सर्व दलितांनी एक व्हा, हिल लाईन पोलीस स्टेशन 10 वाजता सकाळी सर्वांनी उपस्थित राहा. मी शेवटी उपोषणाला बसणार आहे, आमरण उपोषणाला. माझा FIR घ्या, नाहीतर मी आमरण उपोषणाला बसते. मी सगळे पत्रक 9 तारखेला CP जॉईंट CPना देऊन आले. नंतर ते बोलले ॲडिशनल CPना द्या. ॲडिशनल CPकडे की मी खूप पत्रव्यवहार केला होता, कारण माझे पाय दुखायचे प्रवास करताना, मला नकोच व्हायचा. CP साहेब ठाण्याला बसतात आमचे, आशुतोष डुमरे साहेब. तर मला तिकडे मी गेले, तिकडेसुद्धा मी गेले. मी जेव्हा संदलच्या आधी 2024च्या गेले होते, तेव्हा शनिवारचा दिवस होता, नाही भेट झाली. दॅन मग मी 30 डिसेंबर 2024ला अर्ज देऊन आले, आणि 30 एप्रिलला अर्ज द्यायला गेले, तेव्हा अर्ज घाळ केला चक्क त्या पोलिसांनी माझा. मग त्या पोलिसांनीच ते एक प्रिंट काढून दिली मला त्या माझ्या अर्जाची, एका जो मी त्यांना दिला होता आधी, आणि आपण रिसिप्ट घेतो ना, तो अर्ज त्यांनी घाळ केला लगेच. मी फक्त CPच्या बॅत का म्हणून समोरच विचारायला गेले, तेवढं त्यांनी अर्ज घाळ केला. एवढी सेटिंग लागते. सुर्वे घेऊन गेले अर्ज, ते तिकडपर्यंत पोचू नये. अरे पण सुर्वे बोलणार ना, माझ्यावर अन्याय झाला आहे, माझे बाबासाहेब बोलले अन्याय कोणी सहन करू नये. मी का सहन करावा? जर मी तुम्हाला त्रास दिला असेल तर तुम्ही मला काही बोलू शकता ना. जर मी तुमच्याशी बोलतच नव्हते, फक्त मला कळलं होतं त्यांनी माझे कुत्रे मारले होते, मग ही कार्यकर्ता नको, आता हिचे कुत्रे पण आपण मारलेत हे पण कळलेलं आहे, त्यांनी त्या कीर्ती जोशीला घरात मारलं ते पण मला कळलेलं आहे, आणि अश्विनी जाधवने मुलगी विकली ते पण मला कळलेलं आहे. मग हा तपास सर्व मी क्राईमपासून आता लावणार आहे. उद्या सर्व दलित एक व्हा. SC STचा ॲक्ट जो आहे त्यानुसार SC आणि ST बांधवांनी आपल्यावर कोणी अत्याचार केले तर ते ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा त्वरित दाखल होतो त्या पोलीस स्टेशनला, जे तुमचं स्थानिक पोलीस स्टेशन आहे. जसं आमचं हिल लाईन उल्हासनगर 5 पोलीस स्टेशन आहे. तरी मला हद्दबहाणा करून अजून विलंब केलेला आहे, आणि आता माझा अंत शेवटी त्यांनी पाहिलेला आहे, म्हणून मी आता उपोषणाला बसणार आहे. खूप मला त्रास दिला आणि छळलं मला पोलिसांनी. त्यांनी तर छळलंच आरोपींनी, पण पोलिसांनी नंतर त्यांना साथ देऊन छळलं. माझा ॲट्रॉसिटीचा FIR न घेऊन, ॲट्रॉसिटीचा FIR त्वरित दाखल होतो, त्वरित, तरीसुद्धा अन्याय केला माझ्यावर.